हॅलो नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर व्हेरी गुड मॉर्निंग सर्वात आधी तर सगळ्यांना. आणि मी इथे मस्तपैकी चहा बिस्किट सकाळचं माझं नाश्ता चालू आहे. चहा बिस्किट खाते. त्यानंतर मला खूप सारे आज कामं पडले. तुमच्या कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच आता मी टाकलेलं ते. मी डीमार्टला गेली होती शॉपिंगला. सो ते सामान पण इथे पडलेलं आहे. हे सगळं आवरायचं आहे. सो आज ना खूप दिवसांनी मॅगी खायची इच्छा आलेली. मी मॅगी नेहमी नाही खात, पण माहिती नाही काय ही प्रेग्नन्सीमध्ये फर्स्ट टाईम मला खावीशी वाटली म्हणून मी खाल्ली. त्यानंतर इथं आमचं मॅगी कशी खायची याच्यावरून डिस्कशन चालू होतं मॅगी खाता खाता. सो त्याच्यामध्ये हसी मजाक करत करत आम्ही मस्तपैकी नाश्ता केला दोघांनी मिळून. आणि नाश्ता केल्यानंतर आता मला खूप सारी कामं पडलेत. मी सगळं तर शूट नाही घेऊ शकले, पण मला जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी शूट घ्यायचा प्रयत्न केला आहे. सो त्यानंतर मी नाश्ता झाल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे मला स्वीट खायची किती क्रेविंग्स होतात आजकाल. सो मला जेवणानंतर किंवा नाश्त्यानंतर काहीतरी स्वीट लागतं. सो हे चॉकलेट्स मी काल डीमार्टमधून आणले होते. सगळ्यात आधी ते मस्त चॉकलेट खाऊन घेतलं. आणि चॉकलेट खाल्ल्यावर एवढं भारी वाटतं ना नाश्त्यानंतर. मला ही सवय नव्हती, पण ही आत्ता मला 7th मंथपासून ही सवय लागली. मला जेवणानंतर किंवा नाश्त्यानंतर नेहमी काय ते खायला लागतं स्वीट. त्यानंतर मग हा पसारा आवरायला घेतला पटापट. डीमार्टमधून शॉपिंग केली. सगळं 2-3 महिन्याचं सामान भरलं. हे कप पण आले मी चहाचे, कारण माझे कप भरपूर सारे फुटले होते चहाचे कप. म्हटलं पाहुणे वगैरे आल्यावर नवीन कप पाहिजेत चहाचे. सो ते पण घेऊन आले काल. आणि हे सगळं नॉर्मल आपलं जे घरातलं सामान असतं जे आपल्याला महिन्याभराला यूज लागतं, बिस्किट, चहा पावडर, निरमा पावडर किंवा जे म्हणाल ते, डाळी, कडधान्य वगैरे हे सगळं भरलं आहे मी. सो आता हे पॅकेट्सचं डायरेक्ट हे बोलत आहे पॅकेट्स बोलते अख्खेच ठेव, कशाला फोडते. पण ॲक्च्युली ते फोडले ना तर व्यवस्थित ठेवता येतात डब्यामध्ये. पॅकेट तर त्याच्या आतमध्ये पण एक एक पॅकिंग असते. सो मग मी सगळं डब्यात व्यवस्थित सगळे असे बिस्किट्स ठेवते. मी असे ओपन ह्याच्यावर नाही ठेवत. मग ते पसारा होतो पूर्ण त्याचा. पूर्ण पॅकेट ठेवले तर मग ते पॅकेटच्या आतमध्ये एक एक पॅकेट ऑलरेडी असतं. मग ते छोटे छोटे पॅकेट सगळे डब्यामध्ये बिस्किटचे टाकून घेतले. त्यानंतर सगळं सामान वेगळं केलं. किराणा सामान, डाळी, कडधान्य वगैरे ते वेगळं केलं. त्यानंतर साबण वगैरे ते सगळं कोलगेट वगैरे ते वेगळं केलं. सगळं सामान वेगवेगळं केलं आणि पटवाट पावरून घेतलं. कारण की आज आमचं प्लॅनिंग आहे महालक्ष्मीला जायचं. कारण की 2 दिवस झाले देव यायचं बोलावणं येतं. तुम्हाला माहितीच मी महालक्ष्मीला खूप जास्त मानते. माझी खूप जास्त श्रद्धा आहे महालक्ष्मीवरती. आणि आम्ही महिन्यातून एक चक्कर कशीही महालक्ष्मीला मारतोच. तर आत्ता आम्ही ह्या महिन्यात काही चक्कर मारलीच नाही आहे महालक्ष्मीला. काल ना अचानक माझ्या स्वप्नात असं आईचं बोलावणं आलं. म्हटलं चला लास्ट फेरी, हे बोलतात लास्ट हे. आणि देवईला पण साकडं करून म्हटलं आता येणार ही लास्ट टाईम. याच्यानंतर येणार तर बाळाला घेऊनच येणार महालक्ष्मीला. ही लास्ट चक्कर म्हटलं मारून घेऊया. त्यानंतर मी ना डीमार्टमधून हे बघा छोटे छोटे छान नॅपीज वगैरे आणि हे सॉफ्ट एक ब्लँकेट होतं. ते म्हणजे नॉर्मल थोडीशी शॉपिंग बेबीसाठी पण केली होती आम्ही. असं म्हणतात की शॉपिंग करू नये, म्हणजे पूर्वीचे लोक म्हणायचे. मी एवढं जास्त काय मानत नाही ते सगळं. तर मी माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेस पण मी शॉपिंग केली होती. खूप जास्त नाही पण थोडीफार केली होती. सो म्हटलं शॉपिंग करून घेऊ. आणि हे जे फ्रॉक वगैरे आहेत टी शर्ट हे मी माझ्या नंदेच्या मुलीसाठी घेतलेत. डीमार्टला खूप छान वाटत होते, डेली यूजसाठी चांगले होते म्हणून मग मी घेतले. आणि वाईप्स वगैरे पण आणून घेतले कारण की डीमार्टला बरे पडतात ते. सो तिथून ते पण आणून घेतले. आणि बेडशीट्स वगैरे आणल्यात नवीन, जे आम्ही आत्ता लगेच यूज नाही करणार आहे. बेबी यायच्या टायमाला आम्ही सगळं यूज करणार आहेत. सो आणि हे बटनवाले काही कपडे आता हे जे आहेत रश्शीवाले पण घेतलेत आणि बटनवाले पण घेतलेत. 2 जास्त नाही 2-3 घेतलेत फक्त इमर्जन्सीला. नंतर तर काय शॉपिंग होणार आहे किंवा कोण कोण देतात हे खूप सारे कपडे पडतातच तसे पण. सो असावं घरात इमर्जन्सीसाठी म्हणून मग ते मी 2-3 असं वरचे काय बोलतात कफनीच बोलतात आय थिंक आपल्या ह्याच्यामध्ये, शर्ट पॅटर्नमध्ये तसं घेऊन ठेवले. सो अशी सगळी मी शॉपिंग केली आहे. आणि बघू आता आईला पण आपल्या महालक्ष्मीला पण भेटायला जायचं आहे. सो म्हटलं एवढं स्वप्नात 2 दिवस माझ्या कंटिन्यू स्वप्नात येते आणि बोलवणं येते आईचं. म्हटलं जाऊन येऊया कारण की ही लास्ट फेरी, याच्यानंतर मी काय जाऊ शकणार नाही. आणि ओटी पण भरते मी दर महिन्यालाच. ती ओटी भरायची राहिली आहे. ही लास्ट मंथची आता ओटी भरते मी. 9th मंथमध्ये नाही जाऊ शकत, पण बेबी झाल्यावर मी ट्राय करेल जायचा. मला जर पॉसिबल असेल तर मी नक्कीच जाईल बेबीला घेऊन महालक्ष्मीला. कारण की मी जसं बोलले. त्यानंतर मी पटापट आवरून घेतलं. जेवण वगैरे आता आमचं झालं आहे मस्तपैकी. आणि मी मस्तपैकी रेडी झाली आहे. आमच्या ह्यांचं अजून आवरतं आहे. सो
आता निघतोच आहेत. आधी तर आम्ही बोईसरला जाणार आहेत CNG टाकायला, कारण की तुम्हाला माहिती आहे CNGची गाडी म्हटलं CNG टाकल्याशिवाय जाऊ नाही शकत. आणि इथे पालघरला खूप जास्त गर्दी असते. सो म्हटलं बोईसर मार्गे तिकडनं तसंच जाऊया. सो आम्ही आता फायनल निघालो. आणि इथे तुम्हाला मी जर सांगितलं कालच्या व्लॉगमध्ये, पालघरमधले ऑलमोस्ट रस्ते खूप खोदलेले आहेत. काम चालू आहे रस्त्यांचं, बरेचसे रस्ते खोदून आणि त्यांचं कामं चालू आहेत. ते जिकडे तिकडे रस्ते खोदले त्याच्यामुळं ट्रॅफिक आणि ह्याचं खूप प्रॉब्लेम येते ट्रॅव्हलिंगचा. सो हे बघा सगळीकडे काम चालू आहे. तर आता आम्ही निघतो आहे. आता आम्ही चाललो आहे पहिलं तर बोईसरला जाणार. म्हणजे बोईसरवरून पण जाता येतं, मनोरवरून पण जाता येतं, पण आम्ही बोईसरवरून चाललो आहे कारण की आम्हाला CNG पंपवर जायचं आहे CNG भरायला. सो म्हटलं अगोदर आपण बोईसरला जाऊ. मग आम्ही निघालो. आता बोईसरला जातो आहे, तिथे CNG भरणार. त्यानंतर मग तिकडनं डिरेक्टली डहाणूला महालक्ष्मीला. सो फायनली इथे आम्ही आता CNG पंपवर पोहोचलो. आणि गर्दी आहे थोडी, पण हे ऑनलाईन असल्यामुळे इथे पटापट होऊन जातं, जास्त वेळ लागत नाही. सो म्हटलं थांबूया थोडा वेळ, गाड्या जरी असल्या तरी पण लागेल नंबर थोड्या वेळात. आणि मला तर इथं ना उन्हाच्या दिवसात ॲक्च्युली कंटाळा येतो खूप फिरायला, पण म्हटलं आत्ता नाही फिरले तर मग नंतर फिरायला नाही मिळणार. सो म्हटलं आता जाऊन येऊया आपण महालक्ष्मीला. आणि फायनली आमचं नंबर लागलेला आहे गाडीचा CNGचा. सो CNG इथे भरता येते, तोपर्यंत मी इथे वाट बघत बसली आहे. म्हटलं का CNG भरते तोपर्यंत पुढे जाऊन थांबली होती. सो फायनली आम्ही आत्ता निघालो आहे महालक्ष्मीसाठी. मला माहिती आहे तुम्हाला असं वाटत असेल की ही खूप फिरती आहे वगैरे, तर ॲक्च्युली मी ही लास्ट चक्कर आहे माझी महालक्ष्मीला. तुम्हाला असं वाटत असेल ही का उठसूट महालक्ष्मीला जाते, पण ते माझं आराध्य दैवत आहे. आणि मी खूप म्हणजे माझी श्रद्धा आहे महालक्ष्मीवरती, आमच्या सगळ्या फॅमिलीचीच. सो आम्ही दोघंही नवरा बायको खूप मानतो. सो आम्ही जातो महिन्यातून एक चक्कर मारून आईची ओटी भरून येतोच. ह्या महिन्यात आम्ही गेलो नाही. आता जवळजवळ 15 दिवस होत आले, अर्धा महिना उलटत आला, पण माहिती नाही काय स्वप्नात अचानक आईचं बोलावणं आलं. म्हटलं जाऊन येऊया आणि आईला सांगूया, आई ही लास्टची फेरी म्हटलं ह्याच्यानंतर येणार तर बेबीला घेऊनच येणार तुझ्या दर्शनासाठी. सो मग आम्ही फायनली इथं महालक्ष्मीला पोहोचलो. आणि आता तुम्ही इथे बघत असाल तर आता एक खूप सुनं दिसतं, महालक्ष्मीची यात्रा असते तेव्हा खूप गर्दी. तुम्हाला मी दाखवलं होतं ब्लॉगमध्ये केवढी गर्दी असते. आणि फायनली मग मी इथं मंदिराजवळ गेली, ओटी घेतली देवीसाठी. देवीची ओटी मी भरतेच. सो मी मस्त देवीची ओटी घेतली, कमळाची फुलं. एका लहान मुलगी होती, ती म्हणायला लागली प्लीज ताई घ्या ना, ताई घ्या ना. म्हटलं दे बाई, आम्ही ॲक्च्युली ओटीत असतात आम्ही घेत नाही कमळाची फुलं, पण म्हटलं असू दे लहान मुलगी आहे घेतलं. मग फायनली आम्ही दर्शनासाठी गेलो. आणि गर्दी अजिबातच नव्हती नेहमीप्रमाणे. इतर दिवशी गर्दी नसते तशी, फक्त यात्रेच्या टायमाला खूप गर्दी असते, किंवा दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजन असतं तेव्हा खूप जास्त गर्दी असते इथे. बाकी अदरवाईज एवढी गर्दी नसते, आरामात दर्शन होतं, निवांत दर्शन होतं. सो आता मी पटपट दर्शन घेते. कॅमेरा आता मी ऑफ करते कारण की आतमध्ये कॅमेरे अलाउड नाही आहेत. सो दर्शन घेतल्यानंतर पुन्हा भेटू. सो फायनली आता माझं दर्शन झालेलं आहे. आम्ही आत्ता मंदिराच्या जस्ट बाहेर निघालो आहे. आता आम्ही निघतो इथून आणि महालक्ष्मीला आलो. आणि इथले आमचे फेवरेट गरमागरम वडापाव खाल्ले नाही असं होणारच नाही. एक हॉटेल आहे जिथले वडापाव खूप छान असतात आणि गरमागरम ते लोक काढून देतात. सो आम्ही इथे आल्यावर दरवेळेस इथे वडापाव खातोच कंपल्सरी. मी बघितले असेल प्रत्येक ब्लॉगमध्ये माझ्या. सो मस्तपैकी वडापाव खाल्ला आणि निघालो आम्ही फायनली आता. तर आत्ता आम्ही घरी जातो आहे, पण आम्ही जाताना आता मनोर मार्गे चाललो आहे कारण की बोईसर मार्गे जायचं काही कामच नाही, CNG तर भरलेलं आहे. सो मग हे बोलले मनोर मार्गेच जाऊया, आपण मनोरवरून जाऊया. मग काय निघालो. पण घरी पोचता म्हटलं खूप उशीर झाला, अंधार पडायची वेळ झाली. सो आणि कोणी लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. लवकरच मी तुमच्यासाठी आणखीन असे नवीन व्लॉग घेऊन येईल. सो फायनली आणि अंधार पडला आहे बघा आम्हाला घरी पोचायला, आणि फायनली आम्ही घरी पोचलो आहे. तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. मी तर आता खूप जास्त थकली आहे खरं सांगायचं तर. सो मी आवरते. चलो बाय एव्हरीवन, बाय बाय, टेक केअर.